नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोपी व्याख्या. काय म्हणताय, बरे आहात ना सगळे? आत्ता सध्या कुठे जस्ट मार्च महिना चालू झाला आहे आणि आत्ताच एवढं गरम व्हायला लागलं आहे की नुसत्या घामाच्या धारा लागल्यात. इथे म्हणजे कोकणमध्ये मालवणात एवढं निसर्गाच्या सानिध्यात राहून सुद्धा जर आम्हाला एवढी गरमी जाणवत असेल तर तिथे शहरांमध्ये तर खूपच जास्त गरमी जाणवत असेल, नाही का? आणि आपल्याला माहिती आहे का, दरवर्षी असं वाटतं की ह्या वर्षी ना मागच्या वर्षीपेक्षा खूप जास्त गरमी आहे बाबा, खूप जास्त उन्हाळा आलाय. मग आपल्याला वाटतं की ह्या वर्षी पाऊस सुद्धा खूप जास्तच पडलाय, ह्या वर्षी थंडी सुद्धा काहीतरी एक्स्ट्रीमच होती. हे असं अनेक वर्ष आपल्याला गेले वाटतच आलंय आणि पुढचे अनेक वर्ष हे आपल्याला वाटतच राहणार आहे. पण ह्या मागची जी परिस्थिती आहे किंवा हे सगळं का घडतंय हे आपण कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही करत आहोत. मग ह्या सगळ्या मागे काय कारण आहे नेमकं? तर ह्याच्या मागचं जे महत्त्वाचं कारण, जो शब्द आपण अनेक वेळा ऐकलाय, तो म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग. आता हे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे नक्की काय हो? तर आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच की आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचं सरासरी जे तापमान आहे, म्हणजे आपण जर ॲव्हरेज काढला प्रत्येक देशाचा, प्रत्येक दिवसाचा, तर जे सरासरी तापमान आहे ते सरासरी तापमान गेल्या काही वर्षांमध्ये हे जवळपास 1 डिग्री सेल्सिअसनी वाढलंय आणि पुढच्या येत्या वर्षांमध्ये हे अजून जास्त वाढायची शक्यता आहे. आता आपल्याला काय वाटतं, 1 डिग्रीचं टेम्परेचर वाढलंय, म्हणजे काय, सकाळी कधी 16 डिग्री असतं, आता 17 डिग्री झालंय. पण हा एवढा मामूली फरक नाहीये. तुम्ही जर आपल्या बॉडी टेम्परेचरचा विचार केला तर आपलं सर्वसाधारण बॉडी टेम्परेचर हे 97 डिग्रीच्या आसपास असतं. पण जर ते वाढलं, अगदी 98.5 जरी झालं, तरी डॉक्टर म्हणतात की अरे ताप आलाय, लगेच आपल्याला अशक्तपणा जाणवायला लागतो, लगेच आपल्याला ती कणकण जाणवायला लागते अंगातनं. म्हणजेच तो 1 डिग्रीचा जो फरक आहे तो आपल्या बॉडीमध्ये जर एवढं फरक घडवून आणू शकतो, तर तो आपल्या पृथ्वीवरती किती फरक जाणवून आणतो, किती काय काय त्याच्यामुळे घडतं. आणि म्हणूनच हा 1 डिग्रीचा फरक हा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच आपल्याला गरमी ही खूप जास्त जाणवते आणि मग त्याचा इम्पॅक्ट आपण बघतो की कुठे पाऊस आलाय, कुठे पूरच आलाय, कुठे बर्फवृष्टी झाली आहे, कुठे खूप जास्त दुष्काळ पडलाय. हे जे सगळं निसर्गाचं जे ऋतुचक्र बदललेलं आहे, ह्या सगळ्या मागचं हे जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. मग आता ग्लोबल वॉर्मिंगचं नक्की महत्त्वाचं आणि मूळ कारण काय? तर ग्लोबल वॉर्मिंगच्या मागे जे महत्त्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आहे कार्बन फुटप्रिंट. मग कार्बन फुटप्रिंट हा काय आता नवीन प्रकार आहे? म्हणजे काय? आय एम शुअर की तुम्ही हा शब्द सुद्धा न्यूजमध्ये बरेच वेळा वाचला असणार. जेव्हा जेव्हा पर्यावरण विषयक गोष्टी घडतात, जेव्हा जेव्हा पर्यावरण दिवस साजरा केला जातो, अर्थ डे साजरा केला जातो, तेव्हा नेहमीच आपण ह्या गोष्टींबद्दल बोलतो, नेहमीच ह्या गोष्टींबद्दल ऐकतो की अरे कार्बन फुटप्रिंट वाढत चाललाय, ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललंय, ग्लेशियर मेल्ट होतात. पण ह्या सगळ्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे किंवा हे आपल्याला समजून घेणं का महत्त्वाचं आहे हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. आता फुटप्रिंट म्हणजे काय? तर आपण जो काही पगमार्क म्हणजे आपल्या पावलांचे ठसे जे काही मागे उमटतात आपण चालत पुढे गेल्यानंतर, त्याला आपण फुटप्रिंट म्हणतो. मग कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही कृती करतो, ज्या काही आपण गोष्टी करतो, खरेदी करतो किंवा आपण ज्या काही नॉर्मल जगण्यासाठी लागणाऱ्या कृती ज्या आहेत त्या जेव्हा आपण रोज दिवसभरात करत असतो, तेव्हा त्या कृतींमुळे आपण अनेक वायू निसर्गामध्ये सोडत असतो आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा वायू जो आपण सोडतो तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड आपण किती प्रमाणात सोडतोय किंवा ह्याचा निसर्गावरती किती परिणाम होतोय ह्याचं जे मोजमाप केलं जातं त्यालाच आपण म्हणतो कार्बन फुटप्रिंट. मग हे कार्बन फुटप्रिंट हे एवढं महत्त्वाचं का आहे की ज्याच्यामुळे आता एवढे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागतात? तर कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? तर ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC आणि मिथेन हे 4 महत्त्वाचे गॅसेस मिळून ग्रीन हाऊस गॅसेस म्हणून तयार होतात. हे ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हाच ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागतं आणि ओव्हरऑल सरासरी टेम्परेचर हे वाढायला लागतं. मग हे 4 गॅसेस नेमके करतात तरी काय? तर हे 4 गॅसेस हे सूर्याची उष्णता जे आहे ते धरून ठेवण्याचं काम करतात. ह्या 4 गॅसेसमध्ये खूप जास्त प्रमाणात शक्ती आहे सूर्याची जी उष्णता आहे ती धरून ठेवण्याची. मग हे गॅसेस खरंच वाईट आहेत का? हे अगदी आपले शत्रू आहेत का? तर बघायला गेलं तर हे म्हणजे आपले सगळ्यात मोठे मित्र आहेत. हे 4 गॅसेस जर अस्तित्वात नसते किंवा हे जे ग्रीन हाऊस गॅसेस जर अस्तित्वात नसते तर आपलं म्हणजे तुमचं आमचं जे काही आपण जीवसृष्टी ह्या पृथ्वीवरती बघतोय ती जीवसृष्टीच कधी जन्माला आली नसती. कारण जर हे 4 गॅसेस पृथ्वीच्या वातावरणात नसते
तर त्यांनी सूर्याची उष्णता धरूनच ठेवली नसती आणि मग पृथ्वी ही अगदी थंड म्हणजे जसं आपण आईस एज ज्याला म्हणतो त्या आईस एज पर्यंतच पोहोचली असती आणि आपल्याला हे जे छान उबदार असं वातावरण लागतं जे जीवसृष्टीसाठी गरजेचं आहे ते कधी मिळालंच नसतं. मग हे जर गॅसेस वाईट नाहीत तर आता अचानक ते असे दुष्ट बनून किंवा आपले शत्रू बनून का आपल्या पुढ्यात उभे राहिले ह्याचा आपण विचार केला पाहिजे की नक्की ह्यांना गुड हिरोज किंवा हिरोज वरून ह्यांना एनिमीज किंवा अगदी शत्रू कोणी बनवलं का, हे आपोआप बनले असतील का. मग ह्याचाच आपण आज जरा विचार. जर आपण कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बनच्या मात्रेचा जर विचार केला तर पृथ्वीला नेहमी 200 पार्ट्स पर मिलियन एवढ्या CO2 ची गरज असते. म्हणजे हे जे प्रमाण त्यांनी ठरवलं गेलं आहे सायंटिस्टनी की पृथ्वीला 200 पार्ट्स पर मिलियन एवढ्या कार्बन डायऑक्साईडची गरज आहे. पण आज आपण आत्ताचा जर विचार केला तर आपण हवेमध्ये 416 पार्ट्स पर मिलियन एवढं कार्बन डायऑक्साईड सोडत आहोत. म्हणजे ज्याची पृथ्वीला गरज आहे त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त कार्बन डायऑक्साईड किंवा हे ग्रीन हाऊस गॅसेस हे पर्यावरणात सोडले जात आहे. म्हणजेच आपण जसं आपल्याला आजी सांगायची की अति तिथे माती, जोपर्यंत हे प्रमाणात होते तोपर्यंत हे गॅसेस आपल्यासाठी वरदान होते. पण आता जेव्हा हे अति होऊ चालले तेव्हा हेच आपले शत्रू बनून आपल्या मानगुटीवर बसायला लागले आहे. मग हे कार्बन फुटप्रिंट किंवा हे जे ग्रीन हाऊस गॅसेसचं एमिशन होत आहे, हे जे पर्यावरणात सोडले जात आहे, हे कशामुळे सोडले जात आहेत, ह्यांचं नक्की कारण काय आणि हे आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो. तुम्ही आम्ही जेव्हा आपण दररोजचं जीवन जगतोय तेव्हा आपण सुद्धा अनेक कृतींमधनं हे कार्बन फुटप्रिंट्स किंवा हे कार्बन एमिशन्स करतो आहोत. त्याचप्रमाणे आजूबाजूला ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे काही मोठे मोठे व्यवसाय आहेत, छोटे व्यवसाय आहेत, हे प्रत्येक म्हणजेच ह्या पृथ्वीवरती असणारा प्रत्येक जीवसृष्टी किंवा जीवजंतू हा हे कार्बनचं एमिशन करतोच आहे. पण जेव्हा हे कार्बन एमिशन आपल्याकडनं खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलंय तेव्हा ह्याचा आपल्याला प्रॉब्लेम व्हायला लागला. मग हे आपण नेमकं कशाकशातनं सोडतो तर कार्बन एमिशनचा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टची साधनं. मग आपण जेव्हा जेव्हा गाडी वापरतो, जेव्हा जेव्हा ट्रेन वापरतो, विमानं वापरतो, गाड्या एवढ्या रस्त्यांवरती धावताना दिसतात, ट्रान्सपोर्टेशनसाठी ट्रक्स असतात, टेम्पोज असतात, ह्या प्रत्येक ट्रान्सपोर्टेशनच्या साधनामधनं कार्बनचं एमिशन होत असतं. त्यानंतर आपण जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरतो, आपण जी काही ऊर्जा साधनं वापरतो जी रियुजेबल किंवा आपण त्यांना म्हणतो अपारंपरिक स्रोत जर नसतील आणि आपण जर कोळसा किंवा इलेक्ट्रिसिटी हे जे प्रकार आहेत, हे जी ऊर्जा साधनं आहेत, ही जेव्हा जेव्हा आपण वापरतो तेव्हा तेव्हा आपण कार्बनचं एमिशन करत असतो. म्हणजेच आपण काहीही जर घरातलं छोटंसं काम जरी केलं, आज मी पंखा चालू केलाय, लाईट चालू आहे, AC समजा तुम्ही लावला असेल, मिक्सर वापरताय, गाडी वापरताय, गीझर वापरताय, ह्या प्रत्येक आपल्या छोट्या कृतीतनं हे कार्बन एमिशन होतच असतं. मग हे कार्बन एमिशन एवढ्या जास्त प्रमाणात आपण करायला लागलोय की ह्याचा परिणाम हा आता पूर्ण देशाला, पूर्ण जगाला भोगावा लागतोय आणि आपल्याला दिसायलाही लागलाय. त्यामुळे प्रत्येक देशाचं आज हे कर्तव्य बनलं आहे की त्यांनी त्यांचं कार्बन एमिशन हे कमी केलं पाहिजे. आणि प्रत्येक जी समिट असते, प्रत्येक जी पर्यावरण विषयक परिषद भरते, त्या प्रत्येक परिषदेत प्रत्येक देशाचं आज हे महत्त्वाचं उद्दिष्ट ठरलंय की आपण आपल्या देशाचं कार्बन एमिशन कसं कमी केलं पाहिजे. नक्की आपल्याला काय करायचं आहे तर हे मी थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करते. मग आता बघूया आपण की आपण नेमकं करायचं काय आहे. तर काही सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत ज्या आपण आपल्या डेली आयुष्यात वापरू शकतो, करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे चालत जा, सायकलने प्रवास करा. मान्य आहे आपण मेट्रो सिटीजमध्ये राहतो, ह्या गोष्टी सहसा करणं शक्य नसतं, पण ज्या गोष्टी आपण करू शकतो ते म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू शकतो किंवा आपण 4 जण जर सेमच ठिकाणी जात असू, जसं अनेक ऑफिसेसमध्ये आजकाल केलं जातं की तुम्ही कारपूल करू शकता. मेट्रोजची व्यवस्था आहे, बसेसची आहे, ट्रेन्सची आहे, त्यांचा उपयोग करा आणि जेवढा शक्य होईल तेवढा पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा आणि प्रायव्हेट वाहनांचा वापर हा कमी करा. जवळच जायचं असेल तर चालत जा, तुमचा फिटनेस सुद्धा वाढेल आणि कार्बन फुटप्रिंट सुद्धा कमी होतील त्यातनं तुमचे. त्यानंतर दुसरं म्हणजे तुमच्या घरातल्या कचऱ्याचं नियोजन करा. ज्या गोष्टी रिसायकलिंगला टाकता येतात त्या प्लीज रिसायकलिंगला टाका. जर घरच्या घरी छोट्याशा जागेत जरी कंपोस्ट आजकाल खूप व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, प्रत्येक ठिकाणी याबद्दल बोललं जातं. तुमचा जो ओला कचरा असतो त्याच्यातनं कंपोस्ट बनवा.
स्पेशली मी जे मोठ्या मोठ्या सिटीज सोडून जे टियर 2 टियर 3 सिटीज आहेत त्यांना, तिकडच्या आपल्या नागरिकांना सांगू इच्छिते की कृपया करून कचरा हा जाळू नका. आपल्याला असं वाटतं कचरा जाळणारच आहोत, त्यातनं खतच बनणार आहे, परत झाडांनाच घालणार आहोत. पण जेव्हा आपण तो कचरा जाळतो तेव्हा जर तुम्ही अनुभवलं असेल, त्याच्या 5 मिनिटं आजूबाजूला आपण उभं राहू शकत नाही, कारण की धग जाणवते. हीच धग, हाच उष्मा आपण हवेत सुद्धा सोडतोय. आणि माझा थोडासा कचरा असं करून जेव्हा 10 घरांमधनं कचरा जाळला जातो तेव्हा त्याचा कुठेतरी ह्या वातावरणावरती परिणाम हा होत असतो. त्यामुळे शक्य असेल तिथे त्याचं खत बनवा, पण कृपया तो जाळू नका. त्यानंतर तिसरं म्हणजे की जेवढं शक्य होईल तेवढे आपण नॅचरल प्रॉडक्ट्स यूज करूया. प्लास्टिकचा वापर टाळूया, केमिकल्सचा वापर टाळूया. जेवढं शक्य होईल तेवढं तुमचे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस कमी प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करा. जर गरज नसेल तर लाईट, पंखा, गीझर हे बंद करा. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्ही सोलार पॅनल्स बसवू शकता, ज्याच्याकडून आपल्याला रिन्युएबल एनर्जी आपण वापरू शकतो. आपल्याला शक्य असेल तर सोसायटीजमध्ये, घरावरती सोलार पॅनल्स बसवू शकतो. त्याने खूप मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही लोकली बाय करा. कारण आपल्याला असं वाटतं की अरे मला तर तिकडचं छान काहीतरी खायचंय, मला तिकडचं छान काहीतरी मागवायचंय, पण हा विचार आपण करत नाही की ते जे दुसऱ्या देशात आहे, ते जे दुसऱ्या राष्ट्रात आहे, ते जेव्हा माझ्यापर्यंत येणार आहे तेव्हा ते 2 ट्रान्सपोर्ट बदलून येणार आहे, 2 वेळा गाडी बदलणार आहे. तेवढा गाडीचा फ्युएल, तेवढा त्या गाडीतनं उत्सर्जित होणारा कार्बन जो असतो तो आपण कमी करू शकतो. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लोकली बाय करा, लोकल गोष्टींना प्राधान्य द्या. हे म्हणजे तुमच्या लोकल कम्युनिटीसाठी सुद्धा चांगलं आहे आणि आपल्या एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा चांगलंच आहे ते. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण आजकाल सर्रास करत असतो, ज्याचा आपण जराही विचार नाही करत, ते म्हणजे खूप जास्त प्रमाणात डिजिटल गोष्टी यूज करणं. की मला काही गरज नाही आहे तरी कोणाला तरी टेक्स्ट मेसेज पाठवला आहे, मला काही गरज नाही आहे तरी मी मेल्स ठेवलेत किंवा मी मेल साठवून ठेवले, डिलीटच केले नाही आहेत, मी मेसेजेस साठवून ठेवले आहेत, माझ्या डेटा भरून ठेवला आहे. रोज सकाळी उठून आपल्याला गुड मॉर्निंग करायचं असतं, गुड इव्हनिंग करायचं असतं, हे करायचं असतं, ते. ही जी लहानशी कृती आहे ना, पण ह्या लहानशा कृतीमध्ये सुद्धा की तुमचं एकतर वायफाय नेटवर्क यूज होत असतं, म्हणजेच तुमची एनर्जी यूज होते. त्यानंतर हे सगळं ज्या सर्व्हर्स थ्रू काम केलं जातं त्या सर्व्हर्सना खूप जास्त प्रमाणात एनर्जी लागते. ही एनर्जी कुठच्याही रिन्युएबल फॉर्म्समधनं येत नाही, तर आपल्या ट्रेडिशनल फॉर्म्समधनंच येते. त्यामुळे हे जे डेटा सर्व्हर्स आहेत हे सगळ्यात जास्त कार्बन एमिशन्स करत असतात. जेवढा जास्त डेटा तुम्ही सेव्ह करणार आहात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती, तेवढा जास्त तो डेटा सर्व्हर्सचा यूज होणार आहे आणि तेवढा जास्त कार्बन एमिशन होणार आहे. मग आपण आपल्या पद्धतीने तरी आपल्याला नको असलेले ईमेल्स डिलीट करा, नको असलेले फोटोज डिलीट करा. क्लाउडवरती फ्री आहे म्हणून डेटा साठवत जाऊ नका. त्यामुळे तुम्हालाही ते डिक्लटरिंग करायला मदत मिळणार आहे आणि आपल्याला एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा ते खूप जास्त उपयोगी ठरणार आहे. जर आपण हे आपल्या पद्धतीने करतोय तर तुमचं हेच म्हणणं असणार आहे परत, अहो मी एकटा करून काय होणार आहे, हे अख्खं जग इथे जेव्हा बुडत चाललंय तेव्हा माझ्या एकट्याचा काही उपयोग होणार आहे का. पण आपण मराठीत नेहमीच ऐकतो ती म्हणजे थेंबे थंबे तळे साचे. मी केलं, मी माझ्या शेजारच्या 4 लोकांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या 4 लोकांना सांगितलं. तुमच्या शाळांमध्ये सांगा, तुमच्या कॉलेजेसमध्ये सांगा. ही छोटी छोटी स्टेप असं करूनच आपण काहीतरी एक इम्पॅक्ट घडवून आणू शकतो. शेवटी जाता जाता मला एकच सांगावंसं वाटतं की ही पृथ्वी आपली आहे, त्यामुळे ही वाचवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे. फक्त देशावरती, पॉलिटिक्सवरती किंवा देशाच्या पॉलिसीजवरती सगळंच काही टाकून आपल्याला बसून राहता येणं शक्य नाही. जर आपल्याला दिसतंय की पुढच्या 50 वर्षातलं फ्युचर किती गंभीर असू शकतं, तर आपणही त्यासाठी थोडी थोडी पावलं तरी उचललीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या पूर्ण पृथ्वीवरती असा एक देश आहे की जो कार्बन निगेटिव्ह आहे. माहिती आहे का कुठचा? जरा गेस करा आणि मला कमेंटमध्ये लिहून सांगा बरं कुठचा आहे तो. चला तर मग भेटूया सोपी व्याख्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत असेच हसत राहा, खुश राहा आणि आपलं कार्बन फुटप्रिंट जरा तरी कमी करूया. धन्यवाद.